नमस्कार मित्रांनो, मी घोडके एम जी कंत्राटी शिल्पनिर्देशक ITI लातूर. आज आपण बघणार आहोत लेझर बीम वेल्डिंग या प्रकरणाविषयी माहिती बघणार आहोत. लेझरचा जर आपण माहिती जर बघितली तर लेझर हे आपण बऱ्याच वेळा कानावून आपल्या गेला असेल ऐकलं असेल की रुग्णांना दवाखान्यामध्ये त्या लेझरच्या माध्यमातूनच त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाते. उदाहरणार्थ तुम्ही डोळ्याचं जर ऑपरेशन पाहिलं तर लेझरच्या माध्यमातून चांगल्या रीतीने ते ऑपरेशन्स केले जाते आणि त्याच्यामधून रुग्ण हे चांगल्या रीतीने बरे होतात, ठणठणीत होतात. तसंच औद्योगिक क्षेत्रात मधल्या वेल्डिंग या मध्ये लेझरच्या माध्यमातून धातूचं जोडकाम मोठ्या प्रमाणात केले जात असतं. या लेझर वेल्डिंग विषयी आज आपण माहिती बघणार आहोत. आता सर्वप्रथम तुम्ही बघा की लेझर म्हणजे काय. एल फॉर या ठिकाणी दिलेला आहे, एल फॉर लाईट, ए फॉर ॲप्लिकेशन, एस फॉर सिम्युलेटेड, ई फॉर इमोशन, आर फॉर रेडिएशन. परत आपण जर पाहिलं तर लाईट, एल फॉर लाईट, ए फॉर ॲप्लिकेशन, एस फॉर स्टिम्युलेटेड, ई फॉर इमिशन, आर फॉर रेडिएशन. म्हणजेच की तुम्ही या ठिकाणी आपण पाहतो की इलेक्ट्रिकल एनर्जी टू लाईट एनर्जी, लाईट आणि लाईट टू हीट अशा माध्यमातून याचा आपण उपयोग करतो आणि उपयोग करून धातूचं जोडकाम करतो. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हा जो भाग दिसतो की याच्यामध्ये गॅप जो आहे, म्हणजे जसं आपण MMAW मध्ये आर्क तयार करत असताना इलेक्ट्रोड आणि बेस मेटल याच्यामध्ये जे अंतर ठेवून आर्क तयार केली जाते, या पद्धतीनेच याच्यामध्ये सुद्धा एक अंतर ठेवून आर्क निर्माण होते. परंतु यामध्ये आपण रेडिएशनचा वापर करतो. हे जे वेल्डिंग पद्धतीचा जर आपण विचार केला तर फ्युजन वेल्डिंग पद्धती आहे. फ्युजन वेल्डिंगच्या माध्यमातून दोन धातूला एकत्र करण्यासाठी हीट दिल्याच्या नंतर जसं आपण कुठल्याही प्रकारचा प्रेशरचा वापर करत नाही आणि त्या पद्धतीनं जो जोडकाम केला जात असतो त्याला फ्युजन म्हणतो. म्हणजे इथं प्रेशरचा वापर न करता धातूचं जोडकाम करणं म्हणजेच त्याला फ्युजन असं म्हणतो. तर ही वेल्डिंग पद्धती जी आहे कोणती, लेझर बीम वेल्डिंग. म्हणजे आपण लेझर बीम वेल्डिंगची पद्धती ही जी पद्धत आपण फ्युजनच्या प्रकारामध्ये येते, फ्युजनच्या ग्रुपमध्ये येते. बीम म्हणजे काय की एक आपण त्याच्यावर आपण उष्णता क्रिएट करण्यासाठी एक खांब असतो. आता वेल्डिंग तर मी तुम्हाला सांगितलं मागेवी, आणि वेल्डिंग म्हणजे सिमिलर किंवा डिसिमिलर पार्टला त्याच्या मेल्टिंग पॉईंट पर्यंत तापून दाब देता अथवा न देता, फिलर मेटल यूज करता अथवा न यूज करता जो जोड एकजीव केला जात असतो त्याला आपण वेल्डिंग असे म्हणतो. म्हणजे की ही जी वेल्डिंग पद्धती आहे ही वेल्डिंग पद्धती फ्युजन वेल्डिंगच्या ग्रुपमध्ये येते. आता तुम्ही जर थोडक्यात पाहिलं तर या वेल्डिंगचा इतिहास जर आपण पाहिला तर 20व्या शतकामध्ये आईन्स्टाईन यांनी या सर्वात पहिले की या मेकॅनिकल मूलतत्वानुसार हा सिद्धांत मांडला. आणि त्याच्यानंतर 1960 साली पहिला रुबी लेअर म्हणजेच की रुबी लेझर हा तयार झाला आणि त्या लेझरच्या माध्यमातून धातूचं जोडकाम केलं. हळूहळू त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊन म्हणजेच की 1970 या साली परत त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालं आणि CO2 लेझर विकसित झाला. CO2 लेझर विकसित झाला कारण हा जो लेझर आहे हा उच्च कार्बनिक आहे, त्याच्यामध्ये रेडिएशन चांगलं मिळतं. म्हणजेच की याची जी घनता आहे ती सूर्यापेक्षा जास्त चांगल्या रीतीनं याची रेडिएशन आपल्याला घनता चांगली मिळते. म्हणून 1970 मध्ये या CO2 लेझर विकसित झालं आणि CO2 लेझर हे या वेल्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं गेलं. त्याच्यानंतर थोडं जर आपण पाहिलं तर 1980च्या दशकामध्ये जर पाहिलं तर धातूला जोडकाम करण्यासाठी सॉल्डरिंग सुद्धा आलं की सॉल्डरिंगच्या माध्यमातून किंवा सॉल्डरिंगच्या मेटलला जोडकाम करत असताना लेझरचा वापर केला जात होता. आणि 1980च्या दशकामध्ये लेड आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये लेड सारख्या धातूला आणि इलेक्ट्रॉनिक्स पार्टला वेल्ड करण्यासाठी सॉल्डरिंग हे लेझर अस्तित्वात आलं. त्याच्यानंतर जर पुढं याचा जर हिस्ट्री पाहिली आपण तर 1987 साली परत याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालं आणि लेझर पावडर फ्यूजन प्रक्रिया विकसित झाली. फ्यूजन प्रक्रिया विकसित झाली. फ्यूज म्हणजेच की काय, वितळण करून त्या धातूचं जोडकाम करणं म्हणजेच याला आपण फ्यूजन असं म्हटलं जात असतं. त्याच्यानंतर 2002 मध्ये
जर्मनीमधील लिंडे गॅस वेल्डिंगमध्ये, समजा जर्मनीमध्ये लिंडे गॅस मधून लेझर बनवलं आणि लेझर बनवून काय झालं की त्या ठिकाणी परत त्याच्या दोन पद्धतीने, एक की होल आणि एक ऍक्टिव्ह गॅस, असे दोन घटक वापरून ही प्रोसेस अस्तित्वात आली, ती म्हणजे 2002 साली. आता तुम्ही जर पाहिलं तर याचा आपण थोडक्यात हिस्ट्री पाहिली, म्हणजे की आपण याचा इतिहास वाचला आणि इतिहासानंतर आपण जर पुढची स्टेप जर पाहिली तुम्ही, तर या लेझर वेल्डिंग मधील प्रमुख भाग काय, याच्यातले घटक काय, या लेझर वेल्डिंग मधले घटक ही अत्यंत महत्वाचे आहेत. आता याच्यामध्ये ऊर्जा स्रोत, आता या ठिकाणी आपण पॉवर सप्लाय दिलेला आहे. ऊर्जा स्रोत म्हणजे काय की जिथून ऊर्जेचा उगम होतो असा ऊर्जा स्रोत आपण कोणता घ्याल. लेझर बीम तयार करण्यासाठी आपल्याला उच्च व्होल्टेज स्रोत लागू असतो किंवा उच्च व्होल्टेज स्रोत आपल्याला घ्यावा लागतो. त्याच्यानंतर ऊर्जा स्रोत झालं, त्याच्यानंतर कॅम घ्या, म्हणजे आपण जर कॉम्प्युटर किंवा संगणकामध्ये जर काम करत असताना कॅम्प्युटर ॲडेड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये कॅमचा वापर आपण करतो की जर समजा आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये काम करत असताना आपण रोबोटिक वेल्डिंग सुद्धा हे करतो आणि रोबोटिक वेल्डिंग करत असताना कॉम्प्युटर संगणकाचा याच्यामध्ये वापर केला जात असतो. संगणकाला ज्या पद्धतीनं आपण कार्य सांगतील किंवा कॅडच्या माध्यमातून, कॅड एक असतो त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये आपण त्या संगणकाला डिझाईन प्रोव्हाइड करतो आणि जशी डिझाईन प्रोव्हाइड केली त्याच्यानंतर तो काय करत असतो, त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं वेल्डिंग करत असतो. असं हे कॅड कॅम या वेल्डिंगमध्ये अविभाज्य घटक आहे, तो म्हणजे की कॉम्प्युटरचा. त्याच्यामुळे सर्वात दुसरा शेवटचा जो हे आहे तो घटक म्हणजे की सिल्डिंग गॅस. आता याच्यामध्ये सिल्डिंग गॅसचा काय की वातावरणातील ऑक्सिडेशन पासून, म्हणजे याच्यामध्ये वातावरणामध्ये या जॉबला ऑक्सिडेशन पासून वाचवण्यासाठी सिल्डिंग गॅसचा वापर केला जातो. जनरली याच्यामध्ये आपण पाहिलं तर 90% हेलियम आणि 10% नायट्रोजन असेही गॅस आपण याच्यासाठी वापरतो तर गॅस लेझरसाठी. परंतु या ठिकाणी आपण ऑर्गॉन गॅसही आपण काय करतो तर की सिल्डिंगसाठी वापरल्या जात असतो. आता थोडक्यात याचं वर्किंग प्रिन्सिपल जर आपण पाहिलं याचं, तर थोडंसं या आकृतीकडे आपण आता बघूया. या ठिकाणी तुम्ही पाहिलं की त्या ठिकाणी आहे आपला पॉवर सप्लाय आणि ह्या ठिकाणी दिलेलं आहे की ग्रीन लॅम्प दिलेले असतात किंवा फ्लॅश लॅम्प म्हणतात, हे एक आणि हे एक. मग आपल्या लाईटच्या माध्यमातूनच आपल्याला हीट म्हणजे हीट एनर्जी आपल्याला मिळवायची असते, म्हणून या वेल्डिंगमध्ये लाईट हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मग ह्या ग्रीन लाईट म्हणतात त्याला, हे एक लाईट आहे, हे एक आहे. याचा प्रकाश काय होतो की याच्यावर पडतो. याच्यावर पडला आता हा काय आहे, याला आपण रुबी क्रिस्टल म्हणतो. आता रुबी क्रिस्टल म्हणजे काय असतं की तुम्हाला सांगतो, ॲल्युमिनियम असतं, ॲल्युमिनियम ऑक्साईड असतं, क्रोमियम असतं इत्यादी या रुबी क्रिस्टलमध्ये घटक असतात. आणि याचबरोबर हे काय होतात की या ठिकाणी हे फ्लॅश झाला, लाईट पडली की याच्यामध्ये काय निर्माण होतं की एक आपण इलेक्ट्रॉन्स निर्माण होतो. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर ही एक स्टेप, ही 2 स्टेप, ही 3 स्टेप आणि हे 4 स्टेप, म्हणजे 1 2 3 4. ज्यावेळेस आपण इथे इलेक्ट्रॉनला हीट देतो, समजा इथे एनर्जी दिली की काय होतं, हे असं पुढं वर 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 तो स्टेपला जात असतो. म्हणजे या ठिकाणी इथं हीट दिल्याच्या नंतर काय होतं, या फ्लॅश लाईटच्या माध्यमातून हे वर गेल्या जात असतं. हे असं वर गेलं, या ठिकाणी वर गेल्याच्या नंतर काय होतं की परत हे काय होतात की या ठिकाणी वर गेल्याच्या नंतर हे आपल्या मूळ स्थितीकडे काय करतात, प्रस्थान करत असतात. हे इलेक्ट्रॉन मूळ स्थितीकडे असे परत हे काय करतात, असं येतात. मग या ठिकाणी काय होतं, स्टिम्युलेटेड होतं, या ठिकाणी स्टिम्युलेटेड. आणि मग या ठिकाणी आपल्याला फोटॉन 2 मिळतात. फोटॉन ज्याला म्हणतो हे 2 मिळत असतात. हे काय मिळतात आपल्याला, फोटॉन 2 मिळतात. मग हे याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर हे फोटॉन काय करतात की या ठिकाणी परत हे फोटॉन आपण जर पाहिलं तर उत्सारित फोटॉनची एकाग्रता, म्हणजे उत्सर्जित फोटॉनची एकाग्रता रेडिएशनच्या उत्तेजित उत्सर्जनामुळे वाढली. रेडिएशनच्या उत्तेजित उत्सर्जनामुळे वाढली आणि उच्च ऊर्जा केंद्रित लेझर बीम या ठिकाणी तयार झाली.
लेझर बीम तयार, म्हणजेच की या ठिकाणी हा फोटॉन तयार झाला. या ठिकाणी फोटॉन तयार झाला. फोटॉन म्हणजेच काय की एक लेझरचाही प्रकार. मग हा या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे एक मिरर आहे, हे आरसा आहे. या ठिकाणी 100% रिफ्लेक्टिंग मिरर, ज्या की या इथं फोटॉन तयार झाल्याच्या नंतर काय होतो की तो असा सर्क्युलेट होतो, इथून वर गेला म्हणजे याला अजून परत ह्या खाली आला, म्हणजे हे अशा पद्धतीने याचं चक्र चालू जातं. म्हणजे हे परत काय होतं की मग यामधून ही पॅरली 95 ज्याला आपण म्हणतो 95 ज्याला आपण म्हणतो की ह्या मिरर म्हणून 95 काय होतं की या लेझर बीम कडे याचे किरण किंवा हे फोटॉन किंवा रेडिएशन इकडच्या बाजूने काय होतात तर या लेन्सवर येतात, ज्याला की आपण लेझर लाईट बीम असं म्हणतो. की लेझर लाईट बीम कडे येतात आणि या इथे आल्याच्या नंतर मग या ठिकाणी काय होतं की या किरणांमधून या लाईट मधून काय होतं की या ठिकाणी मग या जॉबला उष्णता मिळते, हीट मिळते आणि हीट मिळाल्याच्या नंतर या ठिकाणी वेल्डिंगचं काम केल्या जात असतं. उदाहरणार्थ तुम्ही घ्या, आता सूर्याचं उदाहरण घ्या. सूर्य ज्याला म्हणतो आपण की सन, या सूर्याच्या आता आपण बऱ्याच वेळा असं केलेलं असेल की सूर्यापासून आपण काय करतो की आपल्याला माहित आहे बहिर्गोल भिंगाचा आरसा असेल, आपण आरसा जर त्याच्यावर सूर्याचे किरण जर हे केले तर ते प्रचंड वेगाने दुसऱ्या भिंतीवर किंवा मनुष्याच्या चेहऱ्यावर आपण असं लहानपणी वगैरे करायचे की त्याचे त्या आरशामधले जे किरणांचं रिफ्लेक्शन तिकडं चांगल्या रीतीने होत. म्हणजे की तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी आपण असा हा वेल्डिंग प्रोसेसचं पाहिलं या तर हा सूर्य आहे आणि हा सूर्य काय करणार, याचे आपण काय करणार किरण आपण हे असं इकडे घेणार आणि या ठिकाणी काय करणार हे असं लेन्सचा वापर, या सूर्याचे किरण एकत्रित करून काय केलं लेन्सचा वापर केला. या लेन्सचा वापर केल्याच्या नंतर या लेन्स मधून काय केलं मग आपण या ठिकाणी परत जॉबवर याचा वापर केला. म्हणजे याचा जॉबवर वापर केला. जॉब म्हणजे काय की या ठिकाणी तुम्ही जर कागद घ्या हा तर हा कागद काय होतो सूर्याच्या किरणामुळे म्हणजे लाईटमुळे काय होतं याच्यामध्ये हीट मध्ये उष्ण मिळतं आपल्याला आणि हीट मध्ये ज्यावेळेस उष्ण झालं तर या ठिकाणी तुमचा कागद काय होत असतो असा जळल्या जात असतो. अशाच या पद्धतीचं या वेल्डिंगचं कार्यतत्व आहे. या अशाच पद्धतीने आपण याच्यामध्ये कार्य केले जात असते. मग आता याच्यामध्ये दुसरं जर पाहिलं तर टाइप्स ऑफ लेझर. आता वेगवेगळ्या प्रकारचे लेझर आपण याच्यामध्ये वापरले जात असतो. आता पहिलं जर तुम्ही पाहिलं सॉलिड लेझर. आता आपण याच्यामध्ये सॉलिड लेझरचाही वापर करतो, त्याच्यानंतर गॅस लेझरचाही वापर करतो. आता गॅस लेझरचा वापर करताना आपण CO2 सारखा गॅस वापरतो, नायट्रोजन सारखा वापरतो, आर्गॉन सारखा वापरतो, झेनॉन सारखा वापरतो, झेनॉन, निऑन, क्रिप्टॉन हे असे बरेचसे आपण गॅस याच्यामध्ये वापरले जात असतात गॅस लेझर. त्याच्यानंतर दुसरं जे आहे सेमी कंडक्टर लेझर वापरतो, त्याच्यानंतर आपण फायबर लेझर वापरतो. तर हे चारही प्रकारचे लेझर आपण लेझर बीम वेल्डिंग मध्ये वापरल्या जात असतात. मोनोक्रोमॅटिक लाईट या लाईटच्या माध्यमातूनच आपण काय करतो की हीट आपल्याला मिळते आणि आपण धातूचं जोडकाम केल्या जात असतो. तर आपण पाहिलं या वेल्डिंगचं थोडक्यात कार्यतत्व पाहिलं, प्रिन्सिपल ऑफ वेल्डिंग पाहिले. तर अशा पद्धतीनं या वेल्डिंगचं कार्यप्रणाली आहे. या वेल्डिंगच्या माध्यमातून आता आपण पाहूया की कोणकोणते धातू आपण या वेल्डिंगच्या माध्यमातून किंवा या वेल्डिंगने कोणत्या धातूला चांगल्या रीतीने वेल्डिंग करता येते हे आपण बघूया. आता तुम्ही जर पाहिलं तर औद्योगिक क्षेत्रामध्ये या कुठल्याही वेल्डिंग प्रकार घ्या की प्रत्येक वेल्डिंगची एक स्पेशालिटी असते की अमुक वेल्डिंग. समजा तुम्ही जर पाहिलं तर MMAW मायस्टील सारख्या वेल्डिंगला अत्यंत चांगल्या रीतीने वेल्डिंग करते. त्याच पद्धतीने ही सुद्धा वेल्डिंग पद्धती आहे की या वेल्डिंग पद्धतीमध्ये जर पाहिले लेझर बीम वेल्डिंग पाहिली किंवा इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग पाहिली तर या लेझर बीम आणि इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग मध्ये जर पाहिलं तुम्ही तर याचा एक MA त्याला की आपण म्हणतो तो पॉवर घनता ज्याला म्हणतो आपण घनता, त्याला लेझर बीम वेल्डिंग आणि इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग मध्ये जर पाहिलं आपण तर पॉवर घनता 1
तर 1 मेगावॅट स्क्वेअर सेमी. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर या वेल्डिंगमध्ये आपण 0.2 mm पासून तर 19 mm जाडीपर्यंतच्या प्लेटला चांगल्या रीतीने वेल्डिंग करू. आता याच्या वेल्डिंगच्या माध्यमातून आपण धातूचं कोणत्या धातू जोडकाम करतो. त्याच्यातलं जर तुम्ही पाहिलं कार्बन स्टील या धातूला आपण चांगल्या रीतीने वेल्डिंग करतो. स्टेनलेस स्टील याही धातूला आपण चांगल्या रीतीने वेल्डिंग करतो. ॲल्युमिनियम, निकेल, टिटॅनियम, प्लॅटिनियम, मेलॅबिडियम, कागर इत्यादी धातूला आपण चांगल्या रीतीने वेल्ड केल्या जातात, जे की सेन्सिटिव्ह मेटल आहे. या सेन्सिटिव्ह मेटललाही ही वेल्डिंग अत्यंत चांगल्या रीतीने आपण वेल्डिंग केल्या जात असते. आता या वेल्डिंगचे ॲडव्हान्टेजेस जर पाहिले, आपण फायदे पाहिले, तर ही वेल्डिंग म्हणजे ज्या अडचण न येता, म्हणजे उच्च धातूचं वेल्डिंग करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण न येता, म्हणजे मिश्रण ज्या मेटलमध्ये मिश्रण आहे, उच्च मिश्रण आहे, अशा मिश्र धातूलाही चांगल्या रीतीनं वेल्डिंग करण्यासाठी या वेल्डिंगचा फायदा होतो. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर धातूला जॉईंट करत असताना याच्यामध्ये की हीट अफेक्टेड झोन हा कमी येतो. म्हणजे की या वेल्डिंगमध्ये जॉबवर उष्णतेचा परिणाम हा कमी होतो. म्हणून ही एक उपयोग, म्हणजे त्याचा एक फायदा आहे की याच्यामध्ये जॉबवर तुमचा जॉब उष्णतेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी हीट अफेक्टेड झोन येत नाही किंवा हीट अफेक्टेड जाणवत नाही. की सारखा वेल्डिंग आहे, की होल सारख्या वेल्डिंग, नॅरो गॅप सारख्या वेल्डिंग याच्यामध्ये चांगल्या रीतीने आपण करतो. खुल्या हवेमध्ये आपण याच्यावर चांगल्या रीतीनं वेल्ड केल्या जात असतं. त्याच पद्धतीनं पातळ पत्र्याला खूप चांगल्या रीतीनं वेल्डिंग केल्या जात असतं. हे याचे असे काही बेसिक आपण ॲडव्हान्टेजेस पाहिले. आता जसे ॲडव्हान्टेजेस आहेत, म्हणजे जसे फायदे आहेत, तसे तोटे सुद्धा या वेल्डिंगचे आहेत. तर तोटा काय, तर याचा जो सेटअप आहे, हा सेटअप अत्यंत महागडा आहे. याच्यासाठी जो लागणारा जो कामगार आहे किंवा ऑपरेटर आहे, हा ऑपरेटर प्रशिक्षित असणं गरजेचं आहे. अशिक्षित किंवा अप्रशिक्षित ऑपरेटर या वेल्डिंगसाठी चालत नाही. दुसरं म्हणजे की लेझर जे आहेत, हे जे लेझर ऑप्टिकल्स आहेत, हे सारखे खराब होतात आणि हे खराब झाल्याच्या नंतर आपल्याला बदलावे लागतात. आणि याचा दुसराच म्हणजे की तोटा असा आहे की याचा मेंटेनन्स, ज्याला की आपण देखभाल असं म्हणतो, या देखभालीचा खर्च या वेल्डिंगमध्ये, म्हणजेच की लेझर बीम वेल्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून हा एक या वेल्डिंगचा तोटा आहे. दुसरं जर पाहिलं आपण तर या वेल्डिंगच्या ॲप्लिकेशन्स पाहिले, म्हणजे की आपण ही वेल्डिंग कुठं वापरतात. स्पेस इंडस्ट्रीमध्ये आपण अंतराळवीरमध्ये वापरतो, एअरक्राफ्ट इंडस्ट्रीमध्ये वापरतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये सिस्टीममध्ये किंवा फॅक्टरीमध्ये वापरल्या जात असते. अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं तर या वेल्डिंगचं आपण आज जर पाहिलं तर वेल्डिंगचं इंट्रोडक्शन पाहिलं, म्हणजे वेल्डिंग लेझर या शब्दाचा आपण अर्थ पाहिला. मोनोक्रोमॅटिकच्या माध्यमातून हीट तयार करून लेझर तयार केलं जातं, हे सुद्धा पाहिलं. त्याच्यानंतर थोडक्यात आपण पाहिलं की वेल्डिंगचा या इतिहास पाहिला. या वेल्डिंगमध्ये मुख्य घटक काय आहेत, म्हणजे ही रोबोटिक वेल्डिंग मोठ्या प्रमाणात केली जात असते. मॅन्युअली करतात नाही असं नाही, पण रोबोटिक वेल्डिंग मोठ्या प्रमाणात केली जात असते. म्हणून याच्यामध्ये कम्प्युटर पाहिलं, संगणकाचे काही भाग असतो या वेल्डिंगसाठी. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणत्या धातूला ही वेल्डिंग करण्यासाठी उपयुक्त आहे हे सुद्धा आपण पाहिलं. त्याच्यानंतर या वेल्डिंगचे ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे पाहिले, या वेल्डिंगचे आपण तोटे पाहिले, या वेल्डिंगचा आपण उपयोग पाहिला, या वेल्डिंगचा आपण म्हणजे प्रिन्सिपल ऑफ वेल्डिंग पाहिलं, म्हणजे की याचं कार्यतत्व आपण बघितलं. तुम्ही जर पाहिलं तर हे अत्यंत सोपं. आता याच्यावर तुम्हाला ही आकृती असते, या आकृतीमधून तुम्हाला असाही प्रश्न येत असतो की हे जे आरो दाखवलेत, आता समजा ही परीक्षेला स्केच आली, आरो दाखवले, फक्त इथं आरोच्या पुढे लेन्स आहे, तर कुठलं स्केच येणार, फक्त या ठिकाणी आरो दाखवणार तुम्हाला. आणि या आरोला काय, इथं आरोच्या समोर काय दाखवतील, असा एक्स दाखवतील. म्हणजेच की हे मार्क केलेला एक्स काय इंडिकेट करतो, काय दर्शवतो, हे सुद्धा आपल्याला काय केलेलं असतं की ते असं परीक्षेला विचारलं जात असतं. म्हणून या आकृतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. परत तुम्हाला सांगतो की रुबिक क्रिस्टल
हा याच्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि याच्यामधूनच आपण काय करतात की आपण लेझर तयार केला जात असतो. लेझर हे 4 प्रकारचे आहेत. सॉलिड लेझर आहे, गॅस लेझर आहे, त्याच्यानंतर त्याला की आपण सेमीकंडक्टर डायोड लेझर म्हणतो, त्याच्यानंतर फायबर लेझर, असे 4 प्रकारचे लेझर आपण याच्यामध्ये या वेल्डिंग पद्धतीमध्ये वापरतो. तर ही आज आपण शिकलो की इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट टू लाईट आणि लाईट कन्वर्ट टू हीट एनर्जी. म्हणजे असं या माध्यमातून आज आपण इलेक्ट्रॉन लेझर बीम वेल्डिंग या प्रकरणाविषयी माहिती पाहिली. पुढचा आपण प्रकार इलेक्ट्रॉन बीम वगैरे बघूया.